बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. मारेगावातील महिला संघटनांचा कॅन्डल मार्चद्वारे मागणी. बदलापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मारेगाव येथील अनेक संघटनातील महिला रस्त्यावर येऊन स्थानिक नगरपंचायतपासून शहरात कॅन्डल मार्च काढीत शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. महिला सक्षमीकरणाचा नारा देणारे युती सरकार आरोपींना पकडण्यात अपयश ठरत असताना मारेगाव शहरातील महिला व शाळकरी मुली एकत्रित येऊन 25 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. एकीकडे शासनाने लाडकी बहीण योजना काढून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करीत मात्र राज्यात होणाऱ्या महिला व शाळकरी मुलीवर होणारे अत्याचार वाढत असताना सरकार महिला सुरक्षिततेबाबत अनभिज्ञ नसून महिला सुरक्षा करण्यासंदर्भात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. एका दिवसात नोटबंदी होऊ शकते तर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध कायदा का होऊ शकत नाही का? आम्हाला लाडकी बहिणीचे 1500 नको तर आम्हाला सुरक्षा द्या, असा सवाल मारेगाव येथील महिला शाळकरी मुलींनी शासनाला केला आहे. जिजाऊ ब्रिगेडसह तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या कॅन्डल मार्चमध्ये भाग घेतला. शेकडो महिला शाळकरी मुलींनी कॅन्डल मार्चमध्ये निष्क्रिय शासनाचा निषेध करण्यात आला. सरकार आहे या मिंद्या सरकारला जाग आली पाहिजे, कारण तर भारताच्या देशाच्या लेकीबाळी या लेकीबाळींवर जो अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या युवतींनी कॅन्डल मार्च काढलेला आहे. कारण तर मुलींनी शिकू नये का, मुलींनी बाहेर पडू नये का, मुलींनी सगळे दिवस आतमध्येच राहावं का, आईवडिलांनी काय करायचं. आज 24 तास होऊन गेले तरी त्या नराधमाला फाशी झाली नाही. जर त्या नराधमाला फाशी झाली असती तर आजकाल या 2 दिवसामध्ये आणखी जे प्रकार घडले हे घडले नसते. म्हणून या शासनाला जाग आली पाहिजे, या शासनाला समजलं पाहिजे आणि ते 1500 रुपये लाडकी लेक म्हणून देऊन ते भीक देत आहे, त्या भीकेपेक्षा आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे आणि लेकीबाळींना सुरक्षित राहण्याचं वेळ आली पाहिजे अशी मी शासनाला विनंती करते. आणि या शासनाने या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमच्या युवतीची आणि महिलांची सुद्धा मागणी आहे. कारण ते त्यांच्यात कुवत नाही असं म्हणायला काही हरकत नाही किंवा त्यांना मुलींना सुरक्षित ठेवायचं नाही आहे, फक्त आपली खुर्ची वाचवायची आहे. आणि या खुर्चीसाठी त्या भाजपच्या याची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तरी त्याला फाशी देऊ शकत नाही. मग अशा सरकारचं काय करायचं हे आमचे जनता ठरवेल आणि या सरकारला खाली खेचल्याशिवाय लोक राहणार नाही. म्हणून या युवतीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्या मुलींनी धाडस दाखवलं आणि आज इथं कॅन्डल मार्च काढून. मी मारेगाव या तालुक्यात राहते. एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते, एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकते, मग एका रात्रीत नराधमाला फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत? आमचं फक्त एकच म्हणणं आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे आणि त्याचसाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. एवढे बोलताना थांबते. आज मारेगाव तालुक्यामध्ये जो आम्ही कॅन्डल मार्च काढला, खरोखर जर समजा शासनाने कठोर निर्णय घेतला असता तर एका पाठोपाठ कोलकाता झाल्याच्या नंतर बदलापूर झाल्याच्या नंतर वाशिम असे लगातार जे लेडीजवर मुलींवर अत्याचार होत आहे हे कुठंतरी थांबले असते. पण याला पूर्णपणे जबाबदार शासन आहे, कारण जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत लोकांची बघण्याची वृत्ती बदलत नाही. आणि लेडीज म्हणजे असा पडलेला आहे का, आणि त्यांना खुर्ची लाडकी झाली म्हणून त्यांनी लेक लाडकी ही योजना काढली. आम्हाला लेक लाडकी योजना नकोच, कारण आम्हाला फक्त आमचा अधिकार आणि आम्ही कसं सुरक्षित राहून हेच पाहिजे. आणि याविषयी मी एवढंच म्हणू शकते की ह्या शासनाचा जाहीर निषेध आहे आणि या सर्व झालेल्या गोष्टीला शासनच जबाबदार आहे. कारण एवढी सारी गोष्ट घडत असताना कशा पद्धतीने यवतमाळमध्ये मंत्री येऊ शकतो, मुख्यमंत्री येऊ शकतो, उपमुख्यमंत्री येऊ शकतो, लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर समजा आपल्या लेकीबाळी सुरक्षित राहू शकत नाही आणि हे इथे येऊन घोषणा करत असन, याच्या म्हणजे इतकी निर्लज्ज गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त काय म्हणायला पाहिजे हे 100% शासनाचा निषेध करतो. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही महिला दाखवून देईन. त्यांनी भलाही आम्हाला 1500 रुपये आमच्या महिलांना दिले असेल, पण येणाऱ्या विधानसभेत समजेल त्यांनी की लेडीजसाठी काय योजना आखायला पाहिजे. बस एवढंच बोलतो, इथंच थांबतो.